चला आता एक एक करून ना तुम्हाला ओपन करून दाखवतो. पहिली ही पिशवी दाखवतो काय नक्की. साईडला करूया. ही मोठीच पिशवी आहे. तर इकडे ही दुसरी पिशवी आहे, त्याच्यामध्ये दाखवतो काय आहे. तर मंडळी इकडे बघते आपली ना मटर पनीरची भाजी मस्त रेडी झालेली आहे. बघते केवढी भारी दिसते, मस्त शिजलेली आहे बघा, जबरदस्त झाले. तर इकडे बघताय आपल्या डाळीला मस्त कड आलेला आहे. आता शेवटी ना आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतोय. मी बघताय केवढी भारी दिसते. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना संध्याकाळी आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये सर्व शॉपिंग करायला. म्हणजे आमच्या इथे ना अंधेरी मार्केट आहे, तर तिकडून आम्हाला काही फार गोष्टींची खरेदी करायची होती. तर सर्व शॉपिंग तर झालेली आहे. तर मार्केटमधून ना काय काय आणले ते तुम्हाला थोडक्यात दाखवायचं आहे. म्हणजे सर्व गोष्टी अनबॉक्स करणार आहे. आणि आता ना संध्याकाळची वेळ आहे, तर आई ना रात्रीच्या जेवणाची सुद्धा तयारी करणार आहे. तर रात्री ना मस्त आई बोलली काहीतरी स्पेशल बेत करणार आहे. तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच नक्की काय करणार आहे ते. त्याच्या अगोदर आपण काय काय सर्व गोष्टींची खरेदी केलेली आहे ना ते तुम्हाला दाखवतो अनबॉक्स करून. खूपच जास्त एक्साइटेड आहे अनबॉक्स करायला. चला आता एक एक करून ना तुम्हाला ओपन करून दाखवतो. पहिली ही पिशवी दाखवतो काय नक्की. साईडला करूया. ही मोठीच पिशवी आहे. हे बघा, साड्या खरेदी केलेल्या आहेत. आईचे काय पण कधी पण साड्यांची खरेदी बाकी संपत नाही ना आई. पत्ते घ्यायला पाहिजे. हा हे बघा, ही पण प्रिंट मस्त आहे याची. ही प्रिंट आहे अशी. याच्यामध्ये पण भरपूर आहे कलर होतो. हे कलर भरपूर आहे, त्यातला हा कलर हा पण छान आहे. हा आईला ना असे कलर सूट होतात. दाखवतात. हा ओपन करून दाखव बघूया कशा प्रकारे पूर्ण. मस्त पण कलर छान वाटतो. आता असल्या साड्या चालल्या. हा हे बघ, जशी डिझाईनची साड्या चालतात तसे आपल्याला साड्या घ्यायला लागतात. हे बघा भारी आहे. प्रिंट बघा मस्त आहे. आणि हा किनारा आहे, किनाऱ्यावर पण भारी डिझाईन आहे. बघा हा पदर आहे ना, ही पदर एकदम भरलेला आहे बघा, मस्त वाटतोय. तर इकडे ही दुसरी पिशवी आहे, त्याच्यामध्ये दाखवतो काय आहे. बॉक्स आहे इकडे. काय घेतलंय? चप्पल आहे. चप्पल आहेत. ओपन करा इथून. हा हे आईसाठी खास चप्पल आणले तिने. हे बघा भारी आहे ही. हे बघा मस्त आहे. इकडून वेस्टवरून आणलीस? हा, वेश्वरण म्हणजे दुकान आहे चप्पलच्या. अच्छा बरं आहे, पण दिसायला एकदम छान दिसतात. अशा बाहेर वगैरे कुठे पण घालायला ना म्हणजे मस्त असतात. स्टिचिंग केलेली आहे बघा पूर्ण. सँडल आहेत पण त्या काढायला घालायला टाइम लागतो. ह्या आपल्या बऱ्या सँडलचे पट्टे असतात ना साईडने वगैरे, तर काढू. तर हे कसं स्लीपर टाईप आहे ना हे, म्हणजे काढायला वगैरे पण बरे आहेत आणि दिसायला लुक पण मस्त आहे यांचा. इकडे काय आहे? पप्पाच नाही घेतलेल्या आहेत चप्पल. हा पप्पांना पण घ्यायच्या होत्या. दाखव, ब्लॅक कलर मध्ये घेतलं ना. त्यांना असेच लागतात. बघा मस्त आहे त्या. दाखव, पप्पाने ब्लॅक. पप्पा सेमच आहे, जरा सिमिलरच आहेत ना. हे बघा मस्त लुक आहे यांचा. ते आपण तिथूनच घेतले की त्या शॉप मधून? तिथूनच घेतलेले आहे. अच्छा छान आहे ते पण. ते ह्या साईडला पण आहेत. ह्याच्यामध्ये बघूया काय मोठी पिशवी दिसते. हे पप्पांनी घेतलेलं आहे. दाखवा हे ओपन करून. हे पप्पांचं आहे. हे बघा अशा प्रकारे आहे. उडी आहे म्हणजे वरती टोपी आहे. बाकी इथे किसे वगैरे आहेत. छान आहे. हा ब्लू कलर मध्ये पप्पांनी घेतलाय. तर मंडळी इकडे ना आई आता जेवणाची तयारी करते. आई आज मग काय बनवतेस? आज ना मी मटर पनीरची भाजी बनवते. मटर पनीर आहे ना. हा. तर मंडळी इकडे ना आपण पनीर सर्व फ्राय करून घेतलेलं आहे. वाटाणे सर्व वाफवून घेतलेत. फोडणीसाठी कांदा लागणार आहे, एक टोमॅटो सर्व कटिंग करून घेतलंय. इकडे कढईमध्ये ना राई घालून घेतोय. 1 चमच राई घातले. कांदा, तेजपत्ता, आला लसूण पेस्ट, 1 चमच जिरा घालून घेतोय. टोमॅटो घालून घेतोय. एक चमच आपला घरचा मसाला घालते. 1 चमच हळद, पनीर मसाला, कसुरी मेथी घालते. थोडा ना मी गरम पाणी केलेला हा आपला वाटप केलेला कांदा खोबऱ्याचा मसाला घालून घेते. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये ना मी अर्धा कप पाणी घातलं आहे आणि सर्व मिक्स करून घेतलं आहे. आता ना ह्याच्यात पनीर घालून घेते.
आता 1 चमच मीठ घालून घेते आणि आपल्याला थोडा टाइम शिजायला ठेवायचा आहे. तर मंडळी इकडे बघता आपली ना मटर पनीरची भाजी मस्त रेडी झालेली आहे. बघते केवढी भारी दिसते, मस्त शिजलेली आहे बघा, जबरदस्त झाले. तर मंडळी इकडे ना आता आपण वाटपाची गोडी डाळ बनवायला सुरुवात करतोय. आणि आपल्याला डाळ बनवण्यासाठी कोणकोणती सामग्री लागणार आहे आता बघा. इथे ना मी 1 वाटी डाळ घेतली आहे. त्याच्यातली बघा अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ, अशा दोन्ही ना सेम डाळी घ्यायच्या आणि त्या मिक्स करायच्या आपण. तुम्ही समजा तुमची जास्त माणसं असतील, आमची कशी 4 माणसासाठी मी बनवते, 4 माणसासाठी 1 वाटी डाळ भरपूर झाली. आणि तुमची जशी माणसं जास्त असते त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि ही ना दोन्ही डाळ मिक्स करून ना वरण एकदम मस्त भारी लागतं. आणि आता इथे बघा मी वाटप करायला काय काय घेतलंय. हा इथे कांदा आपल्याला लागणार आहे वाटप करायसाठी, खोबरा लागणार आहे वाटपला, आणि 1 चमचा धने घेतलेत. धन्याऐवजी ना तुम्ही धना पावडर घेतली तरी पण चालेल, पण धन्याला चांगला स्मेल येतं. आणि इथे ना 4 मी लसणीच्या पाकळ्या तुकडे करून घेतलेले आहेत. इकडे ना आपण कुकर घेतलेला आहे. तर कुकर मध्ये सर्व डाळ घालून घेतो. पहिले तर ना सर्व डाळ आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. आणि आपली डाळ किती शिट्यामध्ये जवळपास शिजते? 2 शिट्या दिल्या तरी पण शिजते. 2 ते 3 शिट्या दिल्या ना प्रॉपर आपली डाळ मस्तपैकी शिजून रेडी होते. तर आई इकडे आता सर्व डाळ धुवून घेते. आणि जास्त करून आमच्या कोकणातली ही प्रसिद्ध डाळ आहे, प्रत्येक सणाला बनवली जाते ना. म्हणजे कुठला मोठा प्रोग्राम समजा कार्यक्रम, लग्न असू दे किंवा साखरपुडा किंवा मोठा म्हणजे काय कार्यक्रम असला ना, तर मोठ्या कार्यक्रमासाठी भरपूर डाळ बनवतात ना. मग ही डाळ खायला लय मजा येते वाटपची. भाताबरोबर ही डाळ कंपल्सरी असते. भात नि वरण, लोणचं पापड आणि बाकीच्या वेगवेगळ्या भाज्या असतात. भाज्या असतात. आणि लोणचं पापड ही डाळ आपण अशी वाटप करून बनवली ना तरी पण आपण खाऊ शकतो. म्हणजे तर इकडे बघते आपली ना पूर्ण डाळ स्वच्छ करून झालेली आहे. ह्याच्यामध्ये आता आपण पाणी घालून घेतोय. आपल्याला जवळपास किती पाणी घ्यायचंय? 3 वाट्या घेते. 3 वाटे घेतले ना. लागलं तर आपण नंतर घालून घेऊ. आपल्याला टमाटर पण आता डाळी बरोबर घालायचंच आहे. या डाळी बरोबर कसा व्यवस्थित शिजला जातो चांगला, कलर पण छान येतो डाळीला. इकडे 1 चमच ना याच्यामध्ये आपण हळद घालून घेतोय. आणि इकडे 1 चमच मीठ घातलेलं आहे. तर इकडे ना आता आपण वाटपासाठी सर्व खोबरा किसून घेतलेला आहे. आई इकडे कांदा सर्व कटिंग करून घेते. आणि आपल्याला ह्या सर्व वाटपासाठी गोष्टी लागणार आहेत. तर इकडे मिक्सरचा भांडा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला सर्व गोष्टी बारीक करून घ्यायच्या. इकडे लसूण आणि धने आपण अख्खे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये घालून घेतलेत. आणि हा सर्व किसलेला खोबरा घालतो. आपण पूर्ण खोबरा किसलेला नाही आहे, अर्धाच किसला, कारण आपल्याला एवढा लागणार नव्हता. तर अर्धाच आपल्याला लागणार आहे, तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. थोडंसं याच्यामध्ये ना पाणी घालून घेतो, म्हणजे व्यवस्थित सर्व आपला गोष्टी बारीक होतात. तर मंडळी इकडे बघते आपली ना डाळ व्यवस्थित शिजून झालेली आहे. आणि बघते कलर पण एकदम छान आलेला आहे, एकदम येलो कलर आला. याच्यामध्ये आपण हळद घातली होती. तर इकडे ना आई सर्व अशा प्रकारे स्मॅश करून घेते. जेवढी बारीक आपल्याला करता येईल ना तेवढी बारीक करायची आहे. आणि आपल्याला ही घट्टच डाळ बनवायची असते ना, जास्त पातळ नाही, घट्ट जशी मीडियम बनवायची. तर इकडे ना आपल्याला फोडणीसाठी सुद्धा सर्व सामग्री लागणार आहे. तर इकडे ना आपण 1 मिरची कटिंग करून घेतलेली आहे. 4 लसणीच्या पाकळ्या छोटेसे तुकडे केलेत. आणि इकडे कढीपत्ता आहे. आणि इकडे कोथिंबीर आपल्याला वरतून शेवटी करायची. तर फोडणीसाठी या सर्व सामग्री लागणार आहे. तर इकडे ना आता आपण फोडणी द्यायला घेतोय. तर कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं, याच्यामध्ये लसूण घालून घेतोय. इकडे आता 1 चमच आपण राई घालून घेतोय. त्याच्यानंतरला मिरची आपण 1 कटिंग करून घेतलेली ती घालून घेतोय. आता इकडे ना याच्यामध्ये सर्व डाळ आपण घालून घेतोय. एकदम बंद करून ठेवायची अशा प्रकारे, फोडणी डाळीला चांगली लागली पाहिजे. तर इकडे बघताय डाळ घातल्याच्या नंतरला ना आता थोडासा कळ यायला ठेवला होता. आणि आता आपण शेवटी सर्व वाटप केलेला मसाला घालून घेतोय. आपण कांदा, खोबरा, लसूण सर्व गोष्टींचा वाटप अशा प्रकारे रेडी केला होता. हा वाटप खूपच जास्त महत्त्वाचा आहे. वाटपाशिवाय ना ह्या डाळीला अशी टेस्टच येत नाही. आणि हा पूर्ण आपला कोकणी वाटप बनवला होता आपण. आता सर्व वाटप आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि आपल्या डाळीला कलर बघा कसा मस्त आलेला आहे. वाटपामुळे ना याला मस्त असा टेक्स्चर येतो हा बघा. तर इकडे बघताय आपल्या डाळीला मस्त कळ आलेला आहे. आता शेवटी ना आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतोय आणि बघताय केवढी भारी दिसते. याच्यामध्ये आता आपल्याला पुन्हा मीठ टाकायची गरज नाही. आपण मगाशी डाळीमध्ये ना उकळायला ठेवली होती तेव्हा मीठ घातला होता, आता परत घालण्याची गरज नाही. तर व्यवस्थित पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं बघा. ही आपली कोकणी पद्धतीने गोडी डाळ आहे. आमच्या गावाला ह्याला जास्त करून गोडी डाळ म्हणून ओळखलं जातं. आणि बघताय केवढी भारी दिसते इकडे. तर आपली सर्व घरातली मंडळी जेवायला बसलेली आहेत. इकडे दादा सुद्धा आहे, पप्पा आहे सोबत आणि आई सुद्धा आहे. तर मंडळी फायनली आता जेवण झालेलं आहे. आज मस्त आईने मटर पनीरचा बेत केला होता आणि छान भाजी झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त ना आज आपण शॉपिंग करायला मार्केटमध्ये पण गेलो होतो. ते तुम्हाला दाखवलं नक्की काय काय आपण सर्व खरेदी केली ती. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.